अरे बापू गण्या, आम्हाला नेवाले बरं बस स्टॉपवर. का तर मला काही काम धंदे नशी आहेत. माझ्यासोबत माझी पोरगी आली आहे. मामी मी आलो. भोकाड्या भाषा, तू पैदलच आलास का? आम्हाला गाडी नाही आणलास का नेवाला? अजी मामी जी, मीने स्कूटी आणलो. हो, त्या स्कूटीवर जागा तरी होते का रे बकऱ्या? अजी मामी जी, बस मध्ये बसू बसू तुमची गुबी दुखली असेल तर तुम्ही येते थोड्या वेळ उभे राहा. मी तवरी तुमच्या पोरीला नेऊन सोडतो. नाही बापा, मला काय भरोसा नसे तुझ्यावर. तुझ्या मित्रांना सांगलं मला का तू एक नंबरचा लोफर, नालायक, बेशरम पोरगा आहेस म्हणून. मामी जी, हॅलो सविता. सविते, तू डेंग्यासोबत जा घरी. ह्या गण्यासोबत मी येतो. तू भोसडीच्या डेंग्या मधात स्कूटी आलास बे. फिरता फिरता आलो असाच तर फिरता फिरता वापस चालला जा. मम्मी, मी गण्याच्या गाडीवर बसतो ना. डार्लिंग सविता, लवकर बस. थूक लावून सीट साफ केलं मीनं फक्त माझ्या सवितेसाठी. चमडीपणा सोड गण्या भाऊ. तू कोण शेटंजी होस बे मला सांगणारा? चला लवकर, मला भूकही लागली आहे. तर घरून जेवता नाही आला का जी तुम्हाला? इकडे फुकटचा हेपलाल भेटत्या तर मस्ती येत्या. हेपत बया, मला तू असा म्हणलास? चालेल सविते गावाला. जातेस तर जा भोकात. मी माझ्या मामाला सांगतो का दुसरी बायको करणं, मला नवीन मामी बनवून दे म्हणून. का हो, कशी थंडी रे बापा. काळ्या कोडून आणलास बे? भोसडीच्या हे समशान मध्ये येऊन आपण येथे मुर्दा पेटत आहे आणि आपण तिथे शेकत आहोत. अबे पण येते येऊन काऊन शकत आहोत? खतरो के खिलाडी मध्ये चान्स भेटला पाहिजे म्हणून. अबे कांतीचा पोरगा मेला म्हणते तर त्याले सोन्याची चैन आणि हिऱ्याची अंगुठी त्याच्या लाशीवर ठेवला म्हणते. समजा आपल्याला भेटला तर आपण पुरा माला माल होऊन जाऊन देण्या भाऊ. अबे पण कुवारा पोरगा मेला तर मुंजा बनते, तुला माहित नसे का? या सोन्या हिऱ्यासाठी तर मुंजाची मा बहीण घेऊन टाकीन मी. हा हिरा सोना विकून आपण मस्त रशियाला फिरायला जाऊ. ड्रीम्स कम ट्रू. लोक कारा जादूवाले समजतील ना बे. लोक तर आपल्याला एक नंबरचा चुतिया आणि एक नंबरचा लोपर समजतात, पण आपल्याला कधी फरक पडला का? हो म्हणा, तसा फरक तर कधी नाही पडला. पण कान 3 वेळा मुंजा मुंजा म्हणला तर मुंजा कान येते. मी तर 10 वेळा म्हणलो बे, अजून का नाही आला? अबे डेंग्या, कोणासोबत बोलत आहेस बे तू? भोकात गेला, तू येती? मग हा कोण? बापू मच्छी घेऊन आणू का कोंबडा रे? बाबा तूच खा का? मी नाही खात मटन मांस. आजवरी तर खालास बे, मग आजच कोणता हे रोग झाला तुले? बाबा मी मांस मटन मच्छी खाईन तर मला नरकात जावं लागल. नरकात तर तुझी सीट पहिलंच बुक झाली आहे गण्या. नाही खात का मी? अंडे आणू का अंडे? मला बोलवाल का जेवाले? च्या बहीण कोण रे? भोसडीच्या डेंग्या तू. किती वेळ सांगलो बे तुले का शुक्रवारी आमच्या घरी नको येत जाऊ म्हणून. साला मटन मच्छीचा वार राहिला तर पाहूनच येतेस तू. अबे मी तुला खेळाले चल म्हणून बोलवायला आलो तर मांस मटनच्या गोष्टी करत होता तुझा बाप. खातोच किती बे मी? 2 पीस. 2 पीस? अबे 2 किलोही हेपलायला तुला वेळ नाही लागत. बकासुराची औलाद, जा घरी आपल्या. खादाड पण नको करू येती. थांबे, मी माझ्या बापाला फोन लावून सांगतो का बकऱ्याचे अंडा आणा म्हणून. आपल्या बापाचे हे काहीच थंडी नव्हे. आमच्या काळात तर हे असे बर्फ पडत मोठाले. आजी का तर रे, आम्ही बर्फावर शेकोटी पेटवून. भोकात गेला सीधा बर्फावर का तर? अबे गण्या, तुझा आधा तर शेकोटी मध्येच बसून राह दिवस न रात. म्हणून म्हणलं बुडगा एवढा कारा कसा दिसते. इकडे थंडी पडली का प्रत्येक महिन्यात एक तरी बुडगा मर. अरे बापरे, एवढी थंडी? आता आमच्या जमान्यात तर आमचा गाव पुरा हिमालय बनून जाय. भो हनीमून तर गावीच जमवले असेल की? आता बे ते डायनासोर एकाने गावात येत होते म्हणते खरं? मग का हे लमच करपचा करप ये. एक वेळ तर मीनं डायनासोरला घरी आणलो होतो. का गोष्ट करत्या? मग गवत खाल्लं आणि गेला चुपचाप. भोसडीच्या बुडग्या खेडम्या, मी मगांडावसा ऐकत आहो म्हणून तुम्हाला काही सांगशील का? अगा फेकाची हद राहते हद. तुले झाले का 2-4 हजार वर्ष जिवंत राहून डायनासोरच्या गोष्टी हेपलून राहिला असत? अरे त्या डायनासोरच्या अंडाला धरून नाचत होताच म्हणते. फेकू चल भोसडीचा खेड.